आईबाप वाट पाहतायत पोऱ्या काहीतरी करण, बायको वाट पाहते की नवरा काहीतरी करण, पोरं वाट पाहतात की आईबाप काहीतरी करतील, नवरा पण वाट पाहतोय की बायको काहीतरी करण. आहे ना अशीच परिस्थिती? तुम्ही पण आहेत ना सगळे? कुणाच तरी नवरा, कुणाच तरी मुलगा, कुणाच तरी बायको, कुणाच तरी बहीण, कुणाच तरी सून, कुणाच तरी बायको. आहात का नाही? आहात का नाही? जबाबदाऱ्या आहेत का नाही? काहींना घरासाठी करायचं असेल, काहीला गाडीसाठी करायचं असेल, काहीला स्वतःच्या लग्नासाठी करायचं असेल, काहीला आईबापासाठी करायचं असेल, काहीला पत्नीसाठी करायचं असेल, काहीला मुलाच्या शिक्षणासाठी करायचं असेल, काहीला कर्ज नील करायचे, काहीला कोणीच साथ देत नाहीये, कोणीच सपोर्ट देत नाहीये, एकटे एकटे रडतात, मरायचे विचार येतात तरी पण जागतायत. आहेत ना असे लोक समाजात? ह्या हॉलमध्ये आहेत ना असे लोक? जर माझा मृत्यू कोणी वाचू शकत नाही तर हे समाज, ही फॅमिली आणि माझे निगेटिव्ह विचार मला रोखू शकले नाही पाहिजे. बस, हे माझ्या शरीराचे आईबाप आहेत, हे स्वर्णो, हे सगळे नाते माझ्या शरीराचे आहेत. आणि कृष्ण भगवंत सांगतात की ह्या नातेवाईकाच्या मोहात पडून मूर्ख लोक आयुष्य वाया घालतात. मूर्ख. ह्यो नातं ते नातं, ते नातं ते नातं. ह्या जगात एक लक्ष फिक्स करा, एक टार्गेट फिक्स करा, एक गोल फिक्स करा आणि तुटून पडा. आणि जेव्हा ते लक्ष अचीव होईल ना, त्या समाजात लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील. तुमचे स्वप्न असं एकच काम करा की साला ते काम झाल्यावर जिंदगीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे.